राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? मागच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप पाहायला मिळालेत। अनेक नवनवीन युत्या आणि आघाड्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील आधी सुसंस्कृतपणा आणि विचारधारेचं राजकारण जणू काय गायबच झाले। कोण कोणासोबत आघाडी करतोय, विकासाच्या नावाखाली कोण महायुतीत सामील होते, त्यामुळे नेमकं कोणता पक्ष कोणाबरोबर आहे हे कळायला मार्ग नाहीये। महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक युती आणि आघाड्या अनुभवल्या, मात्र हे सगळं घडत असताना राजकारणातील दोन भाऊ मात्र कधीच एकत्र आले नाहीयेत। होय, आम्ही बोलतोय राज आणि उद्धव ठाकरेंबद्दल। मात्र भर मतदानाच्या तोंडावर राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात। निमित्त ठरले राज ठाकरेंचं एक विधान, जगातील दुश्मन वर्षानुवर्षाचे वाद मिटवून एकत्र येत असतील तर आम्ही दोघांनी एकत्र येण्यावर चर्चा तर हवी, असं म्हणत राज ठाकरेंनी या गरमागरमीच्या वातावरणात धुराळा उडवून दिलाय। त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का? दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित करणारी कारणे कोणती असतील, यातच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। सर्वात आधी पाहूयात राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत। तर एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नयेत यासाठी अनेक लोक प्रयत्न करतायत। यामध्ये काही आतले आणि काही बाहेरचे लोक आहेत। हे सगळेच जण प्रयत्न करत आहेत। माझ्याकडून मी अलर्ट असतो, कोण काय बोलतो हे मला कळतं, पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो। जगातील दुश्मन एकत्र येतात, वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येत असतील तर आम्ही दोघांनी एकत्र येण्यावर चर्चा तर हवी, असं राज ठाकरेंनी म्हटले। राज ठाकरेंचे हे विधान म्हणजे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रयत्न आहे का, अशी चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू आहे। सध्याच्या घडीला एकमेकांवर सडकून टीका करणारे हे दोन्ही ठाकरे बंधू खरंच एकत्र येऊ शकतात का? जर एकत्रित यायचं झालं तर अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात, हेच जाणून घेऊयात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजे मराठी माणूस आणि मराठी मते। मुळात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील एक समान धागा जर कोणता असेल तर तो म्हणजे मराठी माणूस। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली। बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरेंनी काम केलं, शिवसेना वाढवली। मात्र नंतरच्या काळात उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचा उदय झाला। अंतर्गत वाद आणि मतभेदाला कंटाळून राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा एक नवा पक्ष काढला। मात्र मनसेचा अजेंडा हा मराठी माणूसच राहिलाय। सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन शिवसेना प्लस मनसे यामुळे मराठी मतांमध्ये मोठी फूट पडते। मराठी मतांच्या फुटीचा थेट फायदा हा भाजपला होताना दिसतोय। अशा वेळी एकगठ्ठा मराठी मते मिळवायची असतील तर उद्धव ठाकरेंसोबत युती करावी लागेल, असं कदाचित राज ठाकरेंना वाटत असेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात याचं दुसरं कारण म्हणजे मुंबई महापालिका। विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार केला तर या दोन्ही पक्षांचं अस्तित्वच मुळात मुंबईवर अवलंबून आहे। शिवसेनेने जर आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जे काही राजकारण केलं ते मुंबई महापालिकेच्या जीवावरच। राज्यात सत्ता नसतानाही मुंबईवर मात्र ठाकरेंचा झेंडा फडकत राहिला। मात्र सध्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले। मागील 5 वर्षात मुंबईत भाजपने आपली ताकद वाढवली। विविध विकास कामे, मोदींचे सातत्याने दौरे, राज्याची सत्ता या बळावर भाजपनं मुंबईत वर्चस्व निर्माण केले। मुंबईत भाजप जितकी जास्त वाढेल तितकं नुकसान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचंच होईल, याची जाणीव दोन्ही ठाकरे बंधूंना आहे। अशा वेळी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात आणि मराठी मतांच्या जोरावर मुंबईवरील आपली सत्ता कायम ठेवू शकतात। भाजपला मुंबईत रोखायचं असेल तर उद्धव ठाकरेंना सोबत घ्यावं लागेल, असं कदाचित राज ठाकरेंना वाटत असावं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दोन्ही पक्षांची सध्याची अवस्था। एकनाथ शिंदेसह 40 आमदारांनी बंड केल्यानं उद्धव ठाकरेंकडून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गेले। अनेक दिग्गजांनी साथ सोडल्यानं उद्धव ठाकरेंचा पक्ष तसा मोकळा झालाय। लोकसभेला उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले तरी स्ट्राईक रेट हा शिंदेपेक्षा कमीच राहिलाय। एकनाथ शिंदे साम दाम दंड भेदाचा वापर करून ठाकरेंच्या एक शिलेदाराला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतायत। पुन्हा एकदा नव्यानं पक्ष बांधताना उद्धव ठाकरेंना तारेवरची कसरत करावी लागते। दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेची स्थापना 2006 साली झाली, मात्र आजही हा पक्ष संघर्ष करताना दिसतोय। मराठी माणसांचे हक्क, मुंबईतील मराठी पाट्या, टोल नाक्यावरील आंदोलने यामुळे अगदी कमी वेळेत मनसेबद्दल जनतेला आकर्षण झालं।
मात्र हीच गती पक्षाला कायम ठेवता आलेली नाहीये। सध्याच्या घडीला मनसेचा राज्यात एकमेव आमदार आहे। राज्यात नवनवीन आघाडी आणि युत्या झाल्याचा खरा फटका जर कोणाला बसला असेल तर तो राज ठाकरेंना। त्यातच मराठी मते शिवसेना भाजपमध्ये विभागली गेल्यानं त्याचाही तोटा मनसेला होत गेला। अशा वेळी एकटं लढण्यापेक्षा भावाबरोबर युती केली तर राजकीय फायदाही होईल आणि मराठी माणसाला सूचक असा संदेशही मिळेल, असं राज ठाकरेंना वाटत असावं। बाकी तुम्हाला काय वाटतंय? एकमेकांवर टोकाची टीका करणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवतील का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी शक्यता तुम्हाला वाटते का? हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र जर आले तर तुम्हाला आवडेल का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची गरज आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।